वेलकम टू नीता झोन. आज आपल्याला कटाची आमटी, मसाले भात त्याच्यासाठी लागणारा जो गोडा मसाला आहे ना तो पाहायचा आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही पाहू शकताय. हे देशी धणे आहेत, पाहू शकताय. याचे बारीक काड्या दिसत आहेत ना, ह्या चालू शकतात, पण ह्याच्यातलं मी बाकीचं सगळं निवडलेलं आहे. ओके. धणे अर्धा किलो घेतलेले आहेत. सुक्या मिरच्या आहेत. तीळ पाव किलो आहे. तमालपत्री घेतलेली आहेत. त्यानंतर स्टार फूल, मसाला वेलची आहे. त्याच्यानंतर हे बघा, ही मस्त अशी तो ती पूर्ण वेगळी आहे. ही बघा एकदम केरळहून आणलेली ही दालचिनी आहे. त्याच्यानंतर जायपत्री आहे, स्टार फूल आहे, मसाला वेलची. त्याच्यानंतर मिरे छोटी वाटी भरून घेतलेली आहेत मी, काळे मिरे आहेत. नंतर हे लवंग आहेत, पहा प्रमाण जरा जास्त घेतलं आहे म्हणून हे सुद्धा छोट्या वाटीनंच मी दाखवते. वेलदोडे आहेत, हे मसाले वेलदोडे आणि हे नेहमीचे आपले वेलदोडे. शहाजिरे घेतलेले आहेत. आता हे मसाले सगळे मी 20-20 रुपयाचे आणले आहेत असं समजूया आपण. म्हणजे 20 रुपये बाजारात मी एकदम आणलेले आहेत, पण तुम्हाला प्रमाणासाठी सांगते मी. 20-20 रुपयाचे सर्व मसाले घेऊन यायचे. तोळा किंवा पाऊण तोळा जसं काही रेट आहे त्या प्रमाणात ते देत आहेत. ओके. शहाजिरं आहे. त्यानंतर हळकुंड जी आहे ती मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे. हे दगडफूल आहे, हे स्वच्छ निवडून घ्यायचं. याच्यामध्ये मात्र खर असते बरं का, पूर्ण हे छान निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर ओवा घेतलेला आहे छोटी वाटी. हे बघा नटमेग ज्याला आपण म्हणू, जायफळ, ते पूर्ण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपले जिरे साधे ते घेतलेले आहेत. आणि हे खोबरं घरातलंच आहे, छान असे हे गोटे वाळवून ठेवले होते उन्हातामध्ये. असं मी काय करते, भरपूर आलं ना ह्याला असं दाबणानं होल पाडून सुतळीमध्ये पूर्ण वाळवून घेते. हे सुद्धा मी आता खिसून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचा जो हिंग आहे ना, हा खडा हिंग आहे ॲक्च्युली. तो मी खलबत्त्यात कुटून मग मिक्सरवर काढलेला आहे. खूप सुंदर असा हा वास येतो ह्याला. साधारण 2 खडे आपल्याला लागतील, 2 खड्या एवढं मी एकदम करून ठेवते, त्यामुळे मी ह्याच्यातले 4 चमचे वापरणार आहे. ओके. हा सगळा आपल्याला गोडा मसाला लागणार आहे. तेल थोडं लागणार आहे. तर एक मोठी कढई घेतली. ह्याच्यामध्ये सर्वप्रथम मी आता धणे भाजायला ठेवते. थोडंसं तेल मी घालणार आहे आणि ह्याच्यातच आपल्याला ते भाजायचे आहेत खमंग. ओके. आणि तोपर्यंत हे खोबरं आपण आता बारीक करून घेऊयात. चिरून घ्या किंवा किसून घ्या. मध्ये मध्ये असं हे हलवत राहायचं. धणे आता आलेले आहेत. आता याच धण्यामध्ये मी मिरच्या टाकणार आहे. धणे आता आपण एका परातीत किंवा तसराळ्यात काढून घेऊयात. फॅनखाली असं एका परातीत काढून घ्या. आता याच कढईत मगाशी जे खोबरं किसून घेतलेलं आहे ना, ते आपण भाजून घेऊयात. बारीक किसणीनं किसून घ्या किंवा मोठे तुकडे मिक्सरवर काढून जरी भाजलत ना तरी चालू शकतं. खमंग असं हे भाजून घ्यायचं. खोबऱ्याचा रंग बदललेला आहे, छान भाजलेला आहे. आता आपण हे काढून घेऊयात. खोबरं काढताना एका कडेला काढलेलं आहे मी, कारण हे धणे आणि बाकीचा मसाला बारीक झाल्यानंतर मग फक्त मिक्स करायचं आपल्याला हे खोबरं. आता त्याच कढईत मी अगदी 1 ते 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आता त्यामध्ये सर्व आपल्याला भाजून घ्यायचे. आता खडे मसाले आधी आपण तळून घेऊयात. गॅस बारीक ठेवूयात. दालचिनी मी मुद्दाम फोडून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता हे स्टार फूल घालूयात. नंतर मसाला वेलची, लवंग, गॅस बारीक ठेवा. त्याच्यानंतर हे मिरे सर्व भाजून घेऊया. ही जायपत्री म्हणजे काय असतं, तर हे नटमेग म्हणजे जायफळ ज्याला आपण म्हणू ना
त्याच्या आतलं फोडून मी आता ह्याच्यात घालते आहे. त्याच्या वरी म्हणजे ह्या फळाच्या वर जे असतं ना ते म्हणजे जायपत्री आहे. जायफळाच्या वरचं त्याला जायपत्री. हे प्रत्यक्ष मी कोकणामध्ये ना नर्सरीमध्ये गेले होते, तर तिथे एक हे झाड होतं जायफळाचं. खूप सारे असे पडलेले होते खाली, आणि तो नर्सरीवाला ते एका टोपलीत करत होता. तेव्हा मला जायफळ आणि जायपत्री याची चांगली ओळख झाली. बुतं वेलची वगैरे फुगलेली दिसली की मग आपल्याला हे असं तळून काढायचं आहे, कारण त्याच्यातच आपल्याला हळकुंड वगैरे तळून घ्यायचे. हे दगड फुलाला ना खूप असे गोड किंवा माती हे सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे, आणि मग फक्त हा जो काळसट पाला आहे ना तेवढंच घ्यायचं आहे. हे निवडलेलं दगड फूल, त्यातच मी तमालपत्री पण टाकते. हे सर्व आता शेवटचं फक्त त्यात आपण सर्व त्या धण्यामध्ये काढून घेऊया. धण्यामध्येच हा सर्व तळलेला मसाला मी काढून घेतलेला आहे. आता मगाशी नजर चुकीनं माझ्याकडनं वेलदोडे राहिलेत, तेही आपण तळून घेऊया. मसाले वेलदोडे तर मगाशी तळलेतच, पण आपले हे नेहमीचे वेलदोडे तळल्यानंतर मस्त फुलतात. ते वेलदोडे छान आपले आता तळलेले आहेत, ते आपण काढून घेऊयात आणि मग हळकुंड टाकूया. त्याला हळकुंड पूर्ण तळून घ्यायचे. तळी एकदम हलकी मिक्सरमधनं पटकन बारीक होतं. हळद आता पूर्णपणे तळून झालेले. आता त्यामध्ये आपले हे जे तीळ राहिलेत तेही घालते. त्याच्यानंतर जिरे राहिलेत तेही आपण घालूया, आणि हा ओवा, हे सर्व एकत्रित भाजून घेऊया. भाजून गॅस बारीक तेवढं भाजाल ना तेवढा हा मसाला खमंग होतो. वेळात वेळ काढून आपल्याला हे वर्ष लागणारे मसाले असतात. हा गोडा मसाला तर अगदी वर्षानुवर्ष, सासूबाई तर अगदी वर्षभरात करायच्या, 6 महिन्यातून एकदा करते. आता तीळ उडत आहेत, म्हणजे तीळही आपले छान भाजलेले आहेत. आता सर्वात शेवटी हे शहाजिरे टाकायचे आपल्याला. यानं खूप छान वास येतो मसाल्याला. आता गॅस बंद टाकणार आहे मी. हा जो आपण भाजलेला मसाला होता तोही मी ह्याच्यात टाकलाय. आता जो मी खडा हिंग घेतलाय म्हणून सांगितलं, तोही मी ह्या छोट्या चमच्यात 4 चमचे टाकते. ॲक्च्युली खडा हिंग असेल तर तो तळून घ्यायचा आहे, पण ऑलरेडी मी आता हा भाजून पूड करून घेतलेला आहे. तो हिंगही मी टाकलेला आहे. हे सारं आता मिक्स करूया. गॅस बंदच केलेला आहे, फक्त या हीटमध्ये आणखीन तो छान कुरकुरीत होतो, म्हणून मी गार होईपर्यंत या कढईतच ठेवते. ह्याच्यात घातलेला प्रत्येक मसाला हा निवडक आहे. मी जेव्हा केरळला गेलेले, त्याच्यानंतर माझा मुलगा मागच्या वर्षी केरळला गेला होता, सर्व मसाले मी केरळहूनच मागवते. त्याच्यातले मिरी आहे, त्याच्यानंतर दालचिनी, त्यानंतर लवंग, जायफळ, इवन शहाजिरेसुद्धा केरळहून आणलेले होते. मला आता ती बरणी नाही सापडली, म्हणून मी आत्ता फक्त ते विकत घेऊन आले. अदरवाईज बाकी सगळे मसाले माझ्याकडं अर्धा ते 1 किलो मी आणलेलेच असते. आता हे संपत आले ना, लगेच केरळला दुसरं कोण जाणार आहे किंवा ऐकलं की लगेच त्यांच्याकडे पैसे देऊन ठेवायचे, की जेणेकरून ते येताना ओरिजिनल फार्ममधनं
आपल्याला छान ओरिजिनल असे मिळू शकते. छोट्या आपल्या चटणी जारमधनं हे पूर्ण मसाला बारीक केलेला आहे. आता बारीक झाल्यानंतर चाळाची काहीच गरज नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे खोबरं आपण ठेवलेलं मगाशी ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरच्या साहाय्यानं एकजीव करून घ्यायचं. आता मात्र जास्त वेळ मिक्सर फिरवायचं नाही, नाहीतर मग त्या खोबऱ्याला तेल सुटतं. आता हा मसाला आणि खोबरं एकत्र करून घेऊया. आणि हा मोठा जो मिक्सरचा भांडा आहे ना, यात जरी मिक्सिंग केलं तरी चालू शकेल. जास्त बिलकुल खोबरं मिक्स केल्यानंतर हा असा आपला गोडा मसाला रेडी आहे. तो एका स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून त्याच्या तोंडाला दादरा भरून ठेवायचा आहे. दादरा बांधून ठेवायचा आहे, म्हणजे वर्षभर हा गोडा मसाला छान टिकतो. हा स्ट्रॉंग असल्यामुळे 1 ते 1.5 चमचा आपण भातामध्ये किंवा आमटीमध्ये घालायचं. नक्की करून पहा. फॉलो नीता झोन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.